नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये ऍक्सेस स्पेसिफायर इन C++ हा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करू सांगणार. बघा, ऍक्सेस स्पेसिफायरचं काय काम आहे ते. इट डिफाइन्स द लेवल ऑफ ऍक्सेस ऑफ क्लास प्रॉपर्टीज. क्लासच्या प्रॉपर्टीजचा ऍक्सेस लेवल म्हणजे क्लासची प्रॉपर्टी कुठे कुठे ऍक्सेस करू शकतो आपण, त्याचा लेवल, ऍक्सेस लेवल हे ऍक्सेस स्पेसिफायर डिफाइन करून देणार आहे. देयर आर 3 ऍक्सेस स्पेसिफायर इन C++. 3 ऍक्सेस स्पेसिफायर C++ मध्ये असतील. कोणकोणते? पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर कसं आहे बघा. आपण ऍक्सेस स्पेसिफायर क्लासच्या प्रॉपर्टीजला कसे अलोकेट करतो बघा. क्लास मी ए घेतला, इंटिजर एक्स, वाईड गेट, हे इंटिजर एक्सच्या पुढं पब्लिक कोलन, वाईड गेटच्या पुढं पब्लिक कोलन. असं दिल्यानंतर हे दोन्ही प्रॉपर्टीज सेम क्लासमध्ये, ह्या क्लासमध्ये कुठे पण ऍक्सेस करू शकतो आपण. डिराइव्हड क्लासमध्ये म्हणजे ह्या ए क्लासच्या चाइल्ड क्लासमध्ये इझिली ऍक्सेस करू शकतो. आउटसाइड क्लास, त्या क्लासच्या बाहेर पण आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर दिलेलं प्रॉपर्टीज. नंतर कुठला आहे? प्रायव्हेट. प्रायव्हेटचं काम काय आहे? ज्यावेळेस आपण प्रायव्हेट देतो ना, त्यावेळेस ते फक्त सेम क्लासमध्ये ऍक्सेस होतात. डिराइव्हड क्लासमध्ये किंवा क्लासच्या बाहेर ऍक्सेस होत नाही. ऍक्सेस करायला गेल्यानंतर एरर येणार. नेक्स्ट काय? प्रोटेक्टेड. ज्यावेळेस आपण प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर देतोय, त्यावेळेस हे प्रॉपर्टीज आहेत ना, ते ह्या क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतात, नंतर ह्या क्लासच्या चाइल्ड क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतात. एक क्लासचा चाइल्ड क्लास म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? डिराइव्हड क्लास. आणि त्या क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू शकतो का? नाही. आउटसाइड क्लास, प्रोटेक्टेड डेटा मेंबर, मेंबर फंक्शन ऍक्सेस करू शकत नाही आपण. हे तर लक्षात. आता स्क्रीन शेअर करून दाखवतो एक्झॅक्ट प्रोग्राम कसा असेल. एक सिंपल क्लास घेतोय मी, क्लास ए. आता त्यातला फर्स्ट ऍक्सेस स्पेसिफायर कोणता? पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर इंटिजर एक्स या प्रॉपर्टीला देतोय पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. आणि गेट मेथड घेतली, त्या गेट मेथड मध्ये आय एम इन गेट असा मेसेज दिला, ती पण पब्लिक करतोय. प्रोग्राम मध्ये ह्या कुठं पण ह्या दोन्ही पण प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, आपण मेन मेथड मध्ये जर ऍक्सेस करायला असेल तर काय करावं लागणार मला? पहिलं काय होतं? सेम क्लासमध्ये. आता एक्स व्हेरिएबल आणि गेट मेथड सेम क्लासमध्ये कसं ऍक्सेस करावं लागणार? एक एक्स्ट्रा मेथड घ्यावं लागणार. एक्स इज इक्वल टू 30. एक्स असा प्रिंट करतोय आणि गेट मेथड इथं कॉल करतो. बघू आता रन होते का प्रोग्राम. रन करायचा असेल तर काय करावं लागणार? शो मेथड पण कॉल करावं लागणार. याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 30. आय एम इन गेट दोन्ही पण प्रिंट झाले. येते लक्षात काय कन्सेप्ट? पब्लिक व्हेरिएबल क्लासमध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो आपण. गेट मेथड मध्ये सुद्धा आपण ऍक्सेस करू शकतो. एक्स इज इक्वल टू 40. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 30. आय मीन गेट आणि 40 प्रिंट झालं. हे एक्स क्लासमध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो, एक्स आणि गेट. इथं आपण काय केले बघा, शो मेथड क्लासच्या बाहेर ऍक्सेस केली प्रोग्राम मध्ये. हे डॉट शो आहे का खाली या इथे, म्हणजे प्रोग्राम मध्ये पण कुठे ऍक्सेस करू शकतो. डिराइव्हड क्लासमध्ये म्हणजे बघा, इथे एक क्लास घेते मी, क्लास बी पब्लिक ए.
बी काय आला, ए क्लासचा डिराइव्हड क्लास झाला. तर बी क्लास मध्ये सुद्धा मी ए क्लासचे पब्लिक मेंबर ऍक्सेस करू शकतो. कसे बघा, वाईड डिराइव्हड म्हणून एक मेथड घेतली, त्या मेथड मध्ये गेट मेथड कॉल करतो. गेट ही गेट मेथड इथून कॉल करला मला, बरोबर. आता हे शो मेथड काढून टाकतो, तुम्हाला कन्फ्युजन नको. शोचं काम झालं. बी चा ऑब्जेक्ट क्रिएट केला, बी डॉट डिराइव्ड. आय मीन गेट 40. येतं लक्षात. बघा, गेट मेथड डिराइव्ड क्लास मध्ये इझिली ऍक्सेस झाली की नाही. म्हणजे पब्लिक मेंबर क्लास मध्ये कुठे पण ऍक्सेस करू शकतो, क्लासच्या बाहेर कुठे पण ऍक्सेस करू शकतो, हे मेन मेथड मध्ये दाखवलेलं. आणि डिराइव्ड क्लास मध्ये सुद्धा ऍक्सेस करू शकतो. आता मी हे पब्लिक एक्स आहे ना, आयस ठेवतो आणि गेटच्या जागी फक्त प्रायव्हेट करतो. प्रायव्हेट मेंबर फक्त त्याच क्लासमध्ये ऍक्सेस होतो. एरर काय सांगते रे, गेट इज नॉट ऍक्सेसिबल. गेट ऍक्सेस करू शकत नाही. इथं आपण डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस करतोय, डिराइव्ड क्लासमध्ये आपण ऍक्सेस करू शकत नाही. सेम क्लासमध्ये ऍक्सेस होते का बघायचं का. ए क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला ना, त्या शो मेथड एक कॉल करतो, ए डॉट शो. डिराइव्ड क्लासची मेथड कॉल करत नाही, ते हाईड करतो. शो मेथड कुठं आहे, ए क्लासमध्ये, बरोबर. आणि ए क्लासमध्येच आपण गेट मेथड डिफाईन केलेले आहे, पण ते प्रायव्हेट डिक्लेअर केलेले आहे. आपल्याला काय बघायचं आहे, गेट मेथड त्याच क्लासमध्ये आपण कॉल करू शकतो का, ऍक्सेस करू शकतो का. गेट इज नॉट ऍक्सेसिबल. डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस केले, डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस होत नाही. आता त्याच क्लासमध्ये ऍक्सेस होते का, होते. आय मीन गेट 40. शो मेथड थ्रू आपण गेट मेथड कॉल केली. तर राहिले काय, प्रोटेक्टेड. हा गेट आहे ना, तोच प्रोटेक्टेड करतो. प्रोटेक्टेड गेट केला, त्या क्लासमध्ये ऍक्सेस होते का बघू आता. गेट प्रायव्हेट आहे, बरोबर. गेट डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस होत नाही, सेम क्लासमध्ये ऍक्सेस होते. आउटसाइड क्लास बघायचं, मेन मेथड मध्ये ऍक्सेस होते का. गेट हा ए क्लासचा मेंबर आहे, त्यामुळे ए डॉट गेट मी असं कॉल करतो. गेट इज नॉट ऍक्सेसिबल. येते लक्षात. क्लासच्या बाहेर पण आपण प्रायव्हेट मेंबर ऍक्सेस करू शकत नाही. आता राहिले प्रोटेक्टेड. गेट मेथडला मी प्रोटेक्टेड असाइन करतोय. ऍक्सेस स्पेसिफायर प्रोटेक्टेड असाइन केल्यानंतर गेट मेथड सेम क्लासमध्ये ऍक्सेस होते का बघूया. शो होते. शो मेथड इथं आपण कॉल केली आणि शो मेथड मध्ये या डेफिनेशन मध्ये गेट मेथड कॉल केलेले आहे. डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस होतोय बघा. आता हे मी काढतोय, डिराइव्ड क्लासमध्ये आपण ऍक्सेस होते का बघू. डिराइव्ड क्लासमध्ये म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये, बी हा एक क्लास चाइल्ड क्लास आहे, त्या क्लासमध्ये डिराइव्ड ही मेथड घेतलेली आहे. ते कॉल करून बघूया ऍक्सेस होते का. 2 वेळा आय मीन गेट असं प्रिंट झालं पाहिजे, शोचं आणि डिराइव्डचं. आय मीन गेट 40, आय मीन गेट 40 2 वेळा प्रिंट झालं. 40 डबल का, कारण गेट मेथड मध्ये आपण प्रिंट केले. येते लक्षात. प्रोटेक्टेड क्लासच्या बाहेर ऍक्सेस होते का बघा. आता शोच्या जागी मी गेट मेथड मेन मेथड मध्ये कॉल करतो. एरर, आउटसाइड द क्लास प्रोटेक्टेड मेंबर आपण ऍक्सेस करू शकत नाही, पण त्या क्लासच्या
चाइल्ड क्लासमध्ये, म्हणजे हे असं बी क्लास आहे का, ए क्लासचा चाइल्ड क्लास, त्या क्लासमध्ये आपण इझिली ॲक्सेस करू शकतो. समजलंय? कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.